Good morning, friends. This is Vibhor here. So let's start our today's session. So in today's geography optional session, we are going to discuss the next topic of Indian agriculture. It's dry farming in India. So in this topic, we will discuss some PYQ previous year question asked on the same topic, and simultaneously we will discuss some major problems regarding the dry farming in India and simultaneously the strategies, government initiative associated with the ड्राय फार्मिंग सपोज. सो ड्राय फार्मिंग मीन्स इसे मराठी में आप लोग किंवा याला मराठीमध्ये तुम्ही कोरडवाहू शेती म्हणत असतात की भारतामध्ये कोरडवाहू शेतीचा नेमका काय सिनॅरिओ आहे, किती टक्के शेती आहे, कुठले कुठले पिकं तुम्ही या ठिकाणी घेत असतात, भारताचे एकूण ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीमध्ये किंवा उत्पादकतेमध्ये तुमच्या कोरडवाहू शेतीचं किती योगदान आहे, तिथं काय मेजर प्रॉब्लेम्स आहे आणि ते प्रॉब्लेम कोरडवाहू शेतीचे सॉर्ट आउट करण्यासाठी आपण काय काय स्ट्रॅटेजीज अडॉप्ट केलेले आहे हे आपण बघू. So let's have a look one by one. So these are the questions. Discuss the problem and prospects of dry zone agriculture in India and highlight the strategies and scheme for its development. So the first question is regarding problems and prospects of dry zone agriculture. कोरडवाहू शेतीमध्ये काय काय समस्या आहेत आणि त्यांचा काय अप्रोच किंवा काय त्यांचा प्रॉस्पेक्ट आहे किंवा कशा प्रकारच्या त्या प्रॉब्लेम्स आहे याच्याबद्दल विचारण्यात आलं आहे आणि सायमल्टेनियसली त्या समस्यांवर समाधान म्हणून तुम्ही सरकारकडून कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज वगैरे देण्यात आलेल्या आहे किंवा काय समाधान आहे. Second question, with the help of MAT indicate the principal areas of dryland farming in the country and accounts for farmer suicide mainly in those areas. तर इथं तुम्हाला एक मॅप बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला मॅपमध्ये त्या ठिकाणी सांगायचं की भारताच्या नकाशावर तुम्ही एकूण कोरडवाहू शेतीचे क्षेत्र त्या ठिकाणी एक्सप्लेन करा आणि सायमल्टेनियसली याच कोरडवाहू शेती असलेल्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो मोठा प्रश्न आहे त्याबाबत थोडीशी तुम्हाला चर्चा करायची. So basically both the questions have some basic points like what are the problems of dry zone agriculture, कोरडवाहू शेतीचे नेमके काय अडचणी आहेत. सेकंडली दे आर आस्किंग अबाउट द प्रॉस्पेक्ट्स, कुठल्या प्रकारचा प्रॉस्पेक्ट्स आहे ते काही कॅपिटलशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे की काही जिओग्राफीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या, व्हॉट इज द प्रॉस्पेक्ट सपोज. अँड सायमल्टेनियसली सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला मॅप करून त्या ठिकाणी विचारले की तुम्ही मॅप काढा आणि मॅपवर तुम्ही त्या ठिकाणी कोरडवाहू शेतीबाबत सांगा की कोरडवाहू शेती संबंधित काय प्रॉब्लेम आहे आणि फार्मर सुसाईड बाबत वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला विचारले त्यांनी. लक्षात ठेवा. सो दिस इज द फर्स्ट थिंग, व्हॉट इज मीन बाय ड्राय झोन ॲग्रिकल्चर. तो कोरडवाहू शेती नेमकी तुम्ही म्हणत कशाला असतात. तर कोरडवाहू शेती ही जनरली भारताच्या कोरड्या भागामध्ये केली जात असते. ड्राय झोन ॲग्रिकल्चर इज स्पेसिफिकली परफॉर्म्ड इन द ड्राय एरिया ऑफ युअर कंट्री. जनरली भारतामध्ये पावसाचं प्रमाण पूर्वेकडे जास्त आहे आणि पश्चिमेकडे ज्या वेळेला तुम्ही आता जसं राजस्थान झाला, पंजाब वरती पंजाब झाला, का त्याच्याखाली राजस्थान झाला, गुजरात झाला, त्यानंतर महाराष्ट्राचा काही भाग झाला, त्याच्यानंतर कर्नाटकचा काही भाग झाला, तर एक प्रकारे जो तुमचा तो ड्राय झोनचा बेल्ट आहे तो तुमच्या जम्मू काश्मीरपासून ऑलमोस्ट ऑल कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेला आहे. तुम्ही असं त्या ठिकाणी समजून घ्या. आणि हा जो कोरडवाहू शेतीचा भाग असेल, कोरडवाहू किंवा कोरडी शेती का म्हणतात, तर या ठिकाणी जनरली 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्याचं प्रमाण असतं. तो पाऊस त्या ठिकाणी पडेल तो पाऊस हा तुमचा 75 सेंटीमीटरपेक्षा कमी असणार आहे किंवा ज्या एरियामध्ये 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस होईल त्या एरियाला तुम्ही कोरडा प्रदेश आणि त्या ठिकाणी होणाऱ्या शेतीला तुम्ही कोरडवाहू शेती असं म्हणू शकता. दुसरा तुम्हाला मॅप विचारला की हा मॅप नेमका एक्सटेन्शन याचं कुठून कुठपर्यंत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला संपूर्ण ड्राय झोन बेल्टचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी दिसणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हा स्पेसिफिकली तोच एरिया असणार आहे ज्याला तुम्ही पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. एकूण संपूर्ण भारताच्या 22% हा भाग आहे, तुम्ही लक्षात घ्या. एक्सटेंडेड फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी. तर लक्षात ठेवा, इंट्रोडक्शनमध्ये लिहिताना कोरडवाहू शेती म्हणजे असा प्रदेश असतो, कोरडवाहू शेती त्या भौगोलिक प्रदेशामध्ये केली जाते जेथे पावसाचे प्रमाण 75 सेंटीमीटरपेक्षा कमी असते. भारतामध्ये कोरडवाहू शेती एकूणच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेली आहे. भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे सुमारे 22% क्षेत्र हे तुमच्या कोरडवाहू शेतीखाली आहे त्या ठिकाणी. आणि कोरडवाहू शेती जनरली त्या ठिकाणी होते जिथं तुमचा पाऊस किंवा रेनफॉल हे जनरली कमी असतं. आता तुम्ही
ड्राय झोन म्हणजे कोरडवाहू शेती वर्सेस बागायती शेती या दोघांमध्ये काय फरक आहे? बेसिकली जर तुम्ही पाहिलं तर दोघांमध्ये बागायती आणि कोरडवाहूमध्ये पाण्याची उपलब्धता आणि अनुपलब्धता यावर सर्व काही डिपेंड असतं. ड्राय झोन फार्मिंग तुम्ही कशाला म्हणाल जिथं 75 सेंटीमीटर किंवा 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. तुम्ही रेनफेड ॲग्रिकल्चर किंवा रेनफेड फार्मिंग कशाला म्हणणार जिथं 75 सेंटीमीटर किंवा 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल. So 75 centimeter of rainfall is the important criteria. If any region is getting more than 75% of rainfall, then definitely it is called as a dryland farming. Less than 75, it is called as dryland farming. And if your area is getting more than 70 centimeter, 70 more than 75%, 75 centimeter of rainfall, then that area will be categorized as a rain-fed farming suppose. मॉइश्चरची इथं तुमची शॉर्टेज असेल आणि त्याच प्रकारे तुमच्या रेनफेड फार्मिंगमध्ये त्या ठिकाणी मॉइश्चरची शॉर्टेज नसतो सपोज. कोरडवाहू शेतीमध्ये पिकांची वाढ होण्याचा जो कालावधी असतो हा 200 दिवसांपेक्षा कमी असतो. जनरली द ग्रोईंग सीझन फॉर द क्रॉप्स इज लेस दॅन 200 डेज अँड इन केस ऑफ बागायती शेती और रेनफेड शेती दिस इज मोर दॅन 200 डेज. जनरली 200 दिवसांपेक्षा जास्त तुमच्या शेतीचा कालखंड असणार. क्रॉपिंग सिस्टीममध्ये तुम्ही ज्या ठिकाणी कोरडवाहू शेती असेल तर मुळातच पाणी कमी म्हटल्यावर तुम्ही काही जास्त पिकं त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यामुळे कोरडवाहू शेती असणाऱ्या भागामध्ये जनरली एक किंवा जास्तीत जास्त 2 पिकं त्या ठिकाणी घेतली जातील. जनरली एकच घेतलं जातं आणि इंटरक्रॉपिंग केली जात असते. इंटरक्रॉपिंग म्हणजे एकाच वेळेस 1-2 क्रॉप लावायचे. आणि बट ऑब्वियस ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे किंवा त्या ठिकाणी तुमचं जर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर अशा ठिकाणी तुम्ही 1 किंवा 2 पेक्षा जास्त पिकं किंवा 1 पेक्षा जास्त पीक तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. कोरडवाहू शेतीमध्ये जर मुख्य समस्या कुठली असेल तर ती असते तुमच्या वाऱ्याशी संबंधित. इथं विंड इरोजनमुळं नुकसान होण्याचे थोडे चान्सेस जास्त आहे. आणि जी तुमची रेनफेड फार्मिंग असेल तिथं तुमचं इरोजन होत असतं वॉटरमुळे. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कोरडवाहू शेती आणि बागायती शेती. जनरली 75 सेंटीमीटरचा क्रायटेरिया लक्षात ठेवा. जर 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल तर कोरडवाहू शेती आणि 75 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर तुमची बागायती शेती. सी दिस इज द मॅप ऑफ ड्रायलँड फार्मिंग इन इंडिया जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेलं आहे की भारताच्या नकाशावर तुम्ही सांगा की कुठून कुठपर्यंत आहे. सो सी दिस इज द एक्सटेन्शन ऑलमोस्ट ऑल राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, इवन तमिळनाडू हॅव सम ऑफ द रिजन ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर. तुम्हाला जो एकूणच एक 22% जो भारताचा एरिया जो तुम्हाला इथं मॅपमध्ये दर्शवण्यात आलेला आहे तो तुम्हाला सिम्पली त्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच त्या ठिकाणी वेगळं लिहिण्याची की गरज नाही. नेक्स्ट टॉपिक इज आफ्टर अंडरस्टँडिंग आय होप तुम्हाला कळालंच असेल कोरडवाहू शेती कशाला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येईल तुमचा सायलेंट फीचर्स ऑफ ड्राय फार्मिंग. सायलेंट फीचर म्हणजे याची ठळक वैशिष्ट्य काय आहेत तुमच्या ड्राय फार्मिंगची. तर ड्राय फार्मिंगचं पहिलं वैशिष्ट्य तुमचं ड्राय क्लायमेट. जनरली ज्या ठिकाणी कोरडवाहू शेती होत असते तिथलं क्लायमेटच जनरली कोरडं असतं आणि क्लायमेट कोरडं असण्यामुळे कारण म्हणजे पावसाचं प्रमाण खूप जास्त कमी आहे. एक्स्ट्रीमली लो अमाऊंट ऑफ रेनफॉल. इट इज ऑलमोस्ट ऑल जनरली लेस दॅन 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटरपेक्षा कमी रेनफॉल त्या ठिकाणी असणार आहे. मॉइश्चरची अवेलेबिलिटी बट ऑबियस कमीच असणार त्या ठिकाणी. तुम्ही जर राजस्थानचा काही पार्ट घेतला जर त्या ठिकाणी 25 सेंटीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडत असेल तर डेफिनेटली यू कॅन अंडरस्टँड की त्या ठिकाणी नेमकी किती कोरडं क्लायमेट त्या ठिकाणी असणार. आणि पाऊस कमी पडण्यामागं महत्त्वाचं कारण म्हणजे अनरिलायबल अँड इरॅटिक नेचर ऑफ मॉन्सून. जो पाऊस तुमचा पडत असतो 4 महिने आधी सलग 4 महिने पडत नसतो. सुरुवातीचे 4-5 दिवस तो येईल त्यानंतर त्यामध्ये काही 10-15 दिवसाचा किंवा कधी कधी महिन्याभराचा कालखंड ब्रेक जात असतो ज्याला आपण मॉन्सून ब्रेक म्हणत असतो. परत त्याची बस्ट होत असतं, परत कुठं त्याचा ब्रेक लागत असतो. त्याला इरॅटिक अँड अनरिलायबल नेचर म्हटलं जातं. भारताच्या काही भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो, भारताच्या काही भागामध्ये पाऊसच पडत नसतात. त्यामुळे पावसाचंच प्रमाण एक प्रकारे तुम्ही असमान आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकतात भारतामध्ये त्याचं वितरण. अनेक वेळेला लेट येणं, लवकर जाणं किंवा लवकर येणं, लेट जाणं अशा अनेक प्रॉब्लेम होत असतात. ब्रेक्स वगैरे खूप वेळा लागत असतात. तो दिस इज द मेन कन्सर्न अबाउट अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. भारतामध्ये पाण्याची उपलब्धता जनरली मॉन्सूनवर डिपेंडंट आहे आणि एखाद्या ठिकाणी जर मॉन्सूनचाच पाऊस कमी पडत असेल तर बट ऑबियस प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात.
सेकंड प्रॉब्लेम इज रिगार्डिंग लॅक ऑफ इरिगेशन. भारतामध्ये सिंचनाच्या सुद्धा काही व्यवस्थित किंवा मोठ्या प्रमाणावर सुविधा अवेलेबल नाही. भारतामध्ये सर्वोत्तम प्रकारच्या तुम्ही जर सिंचनाच्या सुविधा पाहिलं तर ह्या जनरली तुमच्या उत्तर प्रदेश, वेस्टर्न यूपी जनरली, पश्चिम उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर पंजाब आणि हरियाणा ह्या एरियामध्ये तुम्हाला व्यवस्थित वेल इंटिग्रेटेड इरिगेशन फॅसिलिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. बट तुम्ही जर हा एरिया सोडला, सपोज जसं की तुम्ही जर साऊथ इंडियामध्ये गेला तर वरच्या भागामध्ये जनरली अबोव द विंध्यन्स प्लाटू सपोज किंवा विंध्यन माउंटेन, तो जनरली तुमचं नॉर्थ इंडियाचं एरिया. तर नॉर्थ इंडियाच्या एरियामध्ये तुमचं इरिगेशन हे जनरली कॅनल थ्रू होत असतं. तुम्ही ज्या वेळेला सेंट्रल इंडियामध्ये येत असतात त्या ठिकाणी इरिगेशनसाठी तुम्ही वेल्सचा वापर करत असतात, विहिरींचा वापर करतात. आणि वेन यू गो टू द साऊथ इंडियामध्ये जनरली मग तुमच्या टँक इरिगेशनचा वापर होत असतो. तर आपल्याकडे इरिगेशनच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या वापर केले जातात. अदर दॅन दॅट तुम्ही जर राजस्थान वगैरेचा एरिया पाहिला त्या ठिकाणी पाऊस ऑलमोस्ट ऑल नाहीच आहे. त्यामुळे पाऊस नसल्यामुळे काही खूप इरिगेशन फॅसिलिटीज असतील याची शाश्वता किंवा शक्यता देखील खूप कमी आहे. सेकंडली जर तुम्ही पाहिलं राजस्थानमध्ये एक तशी आपण नहेर वगैरे ओपन केली जिला तुम्ही इंदिरा गांधी कॅनल म्हणत असतात. 1984मध्ये सतलज नदीमधून तुमच्या डिरेक्टली हे जे तुमचे कमी पाण्याचे जिल्हे आहेत राजस्थानचे, जसं श्रीगंगानगर डिस्ट्रिक्ट, जैसलमेर डिस्ट्रिक्ट, बिकानेर डिस्ट्रिक्ट, तर या ठिकाणी आपण त्या इंदिरा गांधी कॅनल थ्रू पाणी पोहोचवण्याचा 100% प्रयत्न केला. वी हॅव बिन सक्सेसफुल इन दॅट प्रोजेक्ट. तो एक भारत सरकारचा तो जो प्रोजेक्ट आहे जो तुम्ही एक सक्सेसफुल प्रोजेक्ट म्हणून कन्सिडर करू शकता. सेकंड प्रॉब्लेम इज रिगार्डिंग सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर, उदरनिर्वाहाची शेती तुमची. भारतामध्ये शेतकऱ्यांकडे मुळातच जमिनीचं प्रमाण खूप कमी आहे. 2 ते 2.5 एकर जमीन आहे. ती जमीनसुद्धा तुमची विभागलेली किंवा फ्रॅगमेंटेड आहे असं तुम्ही समजा. आणि ती संपूर्ण कुटुंबाचं भरणपोषण करू शकत नाही सपोज, किंवा तुम्ही ते पिकवलं तरी ते मार्केटमध्ये तुम्ही काही सेल करणार नाही, तर तुम्ही स्वतःच्याच उपयोगासाठी ते घरीच ते अन्नधान्य किंवा पिकं ते तुम्ही ठेवणार आहे सपोज. त्याच्यामुळे मुळातच जमिनीचं प्रमाण कमी, जमीन ही अनेक तुकड्यांमध्ये विभागलेली असणे, त्यामुळे शेतीमधनं काही खूप जास्त उत्पादकता तुमची येत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचप्रकारे भारतामध्ये जर शेतीचा तुकडा लहान असेल तर तुम्ही शेतीसुद्धा थोडी परंपरागत पद्धतीने करणार आहे. मॉडर्नायझेशनला थोडासा लॅक असेल त्या ठिकाणी. फिनान्शियल रिसोर्सेस देखील तुमच्याकडे असले पाहिजे. तर या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही एक कमर्शियल ॲग्रिकल्चर करू शकता. तुमच्याकडे जर जमीन जास्त नसेल, पैशाचा तुटवडा असेल, पारंपरिक पद्धतीत तुम्ही शेती करत असाल तर जनरली ह्या केसमध्ये शेतीची उत्पादकता घटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, जे की आहे ॲक्च्युली भारतामध्ये. तर भारतामध्ये जनरली सबसिस्टन्स म्हणजे उदरनिर्वाहाचे शेतीचं थोडं प्रमाण जास्त आहे. सो दीज आर द prospects of dry zone agriculture what we discuss. Suppose now the next thing is regarding significance of dry zone farming, की आपल्याला याचा काय फायदा होतोय, नेमकी आपण कोरडवाहू शेती करतोय पण एक्झॅक्टली व्हॉट बेनिफिट्स वी आर गेटिंग आउट ऑफ इट. So how dryland area is agriculturally dominating area in India? So this region is plagued large number of problems. For the instance, scanty rainfall. ह्या एरियामध्ये मुळातच अनेक प्रकारच्या समस्या आहेत, जसे की पावसाचं प्रमाण कमी असणं, सिंचनाच्या सुविधांचा अभाव असणं, त्याचप्रमाणे तुमचे जे महत्त्वाचे तुमचे इनपुट्स असतात, ज्याला तुम्ही सीड्स बियाणं म्हणू शकतात, फर्टिलायझर्स झाले, मशिनरी झाल्या, हे सर्व कमी असून देखील याचा शेतीमध्ये बऱ्यापैकी कंट्रीब्युशन आहे. वास्तविक पाहता कोरडवाहू शेतीमध्ये थोडेफार काही प्रॉब्लेम्स आहे, पण ते प्रॉब्लेम असून देखील त्यातनं आपल्याला बऱ्यापैकी उत्पादकता आहे. जसं की भारतातून एकूण डाळींपैकी 85% डाळीचं उत्पादन हे तुमचं कोरडवाहू क्षेत्रातनं होत असते, हे तुम्ही लक्षात घ्या. की भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा डाळींचा उत्पादक देश आहे, ज्याला तुम्ही पल्सेस प्रोडक्शन म्हणतात. तर ह्यामध्ये सुद्धा 100%पैकी जवळजवळ 85% डाळी ह्या तुमच्या कोरडवाहू क्षेत्रातून घेतल्या जात असतात. 75% तेलबिया ऑइल सीड्स, 80% मका आणि जवळजवळ 95% ज्वारी आणि बाजरी हे संपूर्ण तुमच्या ड्राय झोन ॲग्रिकल्चरमधनं होत असतं. म्हणजे मिलेट्स आणि पल्सेस, कडधान्य भारतामध्ये सर्वाधिक जास्त कोरडवाहू क्षेत्रातून केले जात असतात किंवा घेतले जात असतात. भारतामध्ये जे काही एकूण पिकांचं उत्पादन आहे त्यापैकी जवळजवळ 40% उत्पादन किंवा 40% उत्पादकता ही तुमच्या कोरडवाहू शेतीतनं येत असते, हे तुम्ही लक्षात घ्या.
तुम्हाला जर आलाच प्रश्न की कोरडवाहू शेतीचं नेमकं काय महत्त्व आहे, तुम्ही सांगा की कोरडवाहू शेतीमध्ये अनेक समस्या असून देखील भारताच्या शेतीच्या उत्पादनामध्ये याचा मोठा प्रभाव आहे. जसं की भारतातील एकूण डाळींच्या व कडधान्याच्या उत्पादनापैकी जवळजवळ 80 ते 90% उत्पादन हे तुमच्या कोरडवाहू शेतीत नोंद असतं. जसे की 85% डाळी, 75% तेलबिया, 80% मका आणि 75% तुमची ज्वारी आणि बाजरी. Sorry. The next thing is about the problems of dry zone agriculture. Exactly what problems the dry zone agriculture have. So the first problem is regarding scanty rainfall. Rainfall is absolutely scarce, erratic, unreliable, which makes the region susceptible to the flood, droughts and famine. पहिला जर महत्त्वाची कुठली समस्या असेल तुमच्या कोरडवाहू शेती क्षेत्राची तर ती आहे पाण्याची अनुपलब्धता. पाणी नसेल तर तुमचा त्या ठिकाणी कोरडा दुष्काळ पडत असतो आणि एखाद्या वर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असतो, ज्यामुळे त्या ठिकाणी ओला दुष्काळ पडत असतो. तर त्या ठिकाणचे शेतकरी जनरली दुष्काळ चक्रामध्ये फसलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. द फर्स्ट प्रॉब्लेम इज रिगार्डिंग रेनफॉल. Second problem is regarding large areas are covered by sandy soil which lacks in nutrients material for soil fertility. आता मुळात जिथे थोडाफार पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी जो काही शेतीचं क्षेत्र वगैरे किंवा जी शेती त्या शेतीमध्ये सुद्धा काही खूप प्रमाणात न्यूट्रिएंट्स वगैरे अवेलेबल नाही. जनरली कोरडवाहू शेती असेल तर धूळ आणि मातीचं प्रमाण खूप जास्त असणार आहे आणि शेतीमध्ये धूळ आणि मातीच जास्त आहे. त्या ठिकाणी काही खूप जास्त तुम्हाला काही महत्त्वाचे काही न्यूट्रिएंट्स वगैरे आपण म्हणत असतो ते न्यूट्रिएंट्स वगैरे त्या ठिकाणी आपल्याला काही दिसणार नाही ठिकाणी. सो जमिनीची उत्पादकता ही कमी आहे. तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तुमच्या कोरडवाहू शेतीचा इज रिगार्डिंग द इरोजन. शेती जी जमिनीची धूप होत असते, जसं तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसत असेल. जमिनीची धूप होण्यामागं महत्त्वाचं कारण म्हणजे धूप होण्यासाठी 2 घटक कारणीभूत असतात, एक तर पाणी किंवा वारा. या ठिकाणी पाणी नाही आहे याचा अर्थ या ठिकाणी कुठला घटक कारणीभूत आहे इरोजनसाठी? तुमचा वारा. सो विंड इरोजन या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त दिसेल आणि इरोजन किंवा जमिनीची धूप होणं हे भारतातील अनेक शेतकऱ्यांचं सध्या प्रॉब्लेम आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त शेतींवर अनेक प्रकारचे आजार पण पडत असतात किंवा जे पिकं वगैरे तुमचे असतात, जसं की तुमचा आजार जर तुम्ही म्हटलं की कुठला एखाद्या वेळेस कुठल्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे, की कीड लागली त्या ठिकाणी किंवा एखादा आजार वगैरे पडलेला आहे त्या ठिकाणी पिकांवर, त्या ठिकाणी येल्लो रस्ट, ब्राऊन रस्ट, ब्लॅक रस्ट, ब्लास्ट, डिसीज ऑफ राईस, स्टेम रॉट राईस असले काही वेगवेगळे तुमचे आजार या ठिकाणी पडत असतात. तर ज्या ठिकाणी कोरडवाहू शेती असेल तिथे तुमचे थोडे आजार वगैरे जास्त दिसण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. The next major problem of this dry zone agriculture is majority of farmers are poor and cannot afford high costly agriculture inputs. दिस इज द ॲब्सोल्युटली राईट थिंग. आता तुम्हाला जो इथं प्रश्न विचारण्यात आला आहे की इथं आत्महत्या वगैरे का जास्त होत आहे, तर तिथं मुळातच थोडं जिओग्राफिकली आपण शापित म्हणतो ना, कस्ट, यू आर जिओग्राफिकली कस्ट. तर तसा काहीतरी प्रकार आहे. मुळातच पाणी कमी, जमिनीची देखील सुपीकता कमी असणे, त्याचप्रमाणे पैशांचा अभाव असणे. तर शेतकरी सुद्धा थोडे गरीब आणि गरीब शेतकरी असल्यामुळे ते काही शेतीमध्ये खूप जास्त सुधारणा वगैरे करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी परत पैसे लागतील. तर त्या ठिकाणी कॅपिटलिझम किंवा कॅपिटलची कमी असणं हे तुम्ही लक्षात घ्या. मग अशा वेळेस तुम्ही म्हणाल की सर सरकारकडनं काय केलं, तर मग सरकार या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी जो आहे तुमचा 6,000 रुपये वर्षाचे तुम्हाला भेटत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला काही सीड्स घ्यायचे असतील, काही इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्हाला द्यायचं असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही कामं तुम्हाला असेल, तर या ठिकाणी तुम्ही त्या पैशाचा 6,000 रुपयांचा वापर करू शकता. कृषी सिंचनामध्ये वाढ व्हावी म्हणून सरकारने या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही एक योजना सुरू केलेली आहे. सो दिस इज द मेजर प्रॉब्लेम. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ड्राय फार्मिंग एरिया लॅक्स इन बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज लाईक मार्केट, ट्रान्सपोर्टेशन, रेफ्रिजरेशन एक्सेट्रा. दिस रिझल्ट्स इन डिस्ट्रेस अँड फेल टू गेट रिम्युनरेटिव्ह प्राइजेस फॉर देअर प्रोडक्शन. तर बट ऑबियस इथं थोडं शेतीची उत्पादकता कमी असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर देखील मोठ्या प्रमाणात कमी, जसे रस्ते, रस्त्यांचा अभाव असणं, त्याचप्रमाणे एखाद्या मोठ्या मार्केटचा अभाव असणं, रेफ्रिजरेशन. तुम्ही जर काही हॉर्टिकल्चरमध्ये काही पिकं घ्यायचे म्हटलं, जसं की फळं घ्यायचे म्हटले, फुलं घ्यायचे म्हटले, की वेगळं तू घ्यायचं म्हटलं, त्या ठिकाणी तुम्हाला रेफ्रिजरेशन किंवा चिलिंग प्लांट त्या ठिकाणी लागत असतो.
तर यामुळे थोडासा प्रॉब्लेम जनरेट होण्याचे हे तर त्या ठिकाणी या सगळ्या बेसिक फॅसिलिटीज ॲबसेंट असतात. त्यानंतर मुख्य मुद्दा असेल पुढचा की व्हॉट आर द डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज. मग आपण काय करू शकतो? मग याच्यात फर्स्ट थिंग इज रिगार्डिंग वॉटर कन्झर्वेशन अँड ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर रिसोर्सेस. जनरली याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर व्यवस्थित करा. ज्या ठिकाणी तुम्ही खरीप पिकं घेत असतात म्हणजे पावसाळ्यामध्ये, तर त्या ठिकाणी नांगरणी करताना थोडी खोल नांगरणी करा, जेणेकरून ते पाणी आतमध्ये जमिनीमध्ये झिरपण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही रब्बी पिका घेत असाल तर रब्बी पीक घेताना जनरली पाऊस कमी असतो त्यावेळेला तर जास्त खोल नांगरणी करायची नसते, ज्यामुळे की जमिनीची धूप होऊन जो ऑलरेडी प्रेझेंट मॉइश्चर आहे ती इव्हॅपोरेट होणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याशी निगडीत कंट्रोल प्लगिंग करू शकतात, कंट्रोल बडिंग करू शकतात, स्ट्रिप फार्मिंग करू शकतात, इम्बार्कमेंट्स तुम्ही लावू शकता, ज्याला बंधारा घालणं म्हणतो आपण. तुम्ही छोटे छोटे चेक डॅम्स त्या ठिकाणी बनवू शकतात. त्यानंतर तुम्ही टेरेस फार्मिंग वगैरे करू शकता. तो ऑलरेडी NCERT मध्ये सगळं दिलेलं आहे की व्हॉट आर द वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स इन ॲग्रिकल्चर. सपोज की आपल्याला जर कमी पाण्यावर शेती, तुम्ही हायड्रोपोनिक सध्या न्यूजमध्ये आहेत की तुम्ही निव्वळ पाण्याचा वापर करून तुम्ही शेतीचे जे काही तुमचे पिकं वगैरे त्याचा तुम्ही उपयोग करता. जसं इस्रायलमध्ये शेतीमध्ये जबरदस्त त्या लोकांचं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे. पण जमीन खराब आहे. जमीन खराब असून देखील कसं काय एवढी कोरडवाहू जमीन असून देखील कसं काय एवढा तुमचं प्रोडक्शन वाढलं? तर याच्या मागं महत्त्वाचं कारण म्हणजे हायड्रोपोनिक्स, पाण्यामध्ये शेती करणे. पाणी घ्यायचं, जसं तुम्ही मनी प्लांट वगैरे लावत असत त्यामध्ये छोटं मोठं काही न्यूट्रिएंट्स टाकून द्यायचे, त्या ठिकाणी पिकं यायला काही हरकत नसते. वॉटर कन्झर्वेशन रिगार्डिंग तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक जर केस स्टडी पाहिली तर जलयुक्त शिवार अभियान आपल्याकडे सुरू करण्यात आलं आहे सरकारकडनं. दुसरी तुम्ही जर स्टेट गव्हर्नमेंट केंद्र सरकारची स्टडी पाहिली, एखादी स्ट्रॅटेजी पाहिली तर त्या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना एक तुम्ही बघू शकतात. कर्नाटकामध्ये नीरू हे तुम्ही हिरवे गाव आहे, हिरवे बाजार. राळेगण सिद्धी एक गाव आहे. तर हे गावांनी कोरडवाहू असून देखील पाण्याचा वापर कसा करावा सस्टेनेबली किंवा शाश्वततापूर्ण, याचं चांगलं एक्झाम्पल दिले. तो ॲज अ केस स्टडी यू कॅन पुट द नेम्स ऑफ दिस विलेजेस. राळेगण सिद्धी, अण्णा हजारेजी गायर, हिरवे बाजार एक गाव आहे, असे अनेक आहे. राजस्थानमध्ये देखील आहेत असे. दुसरी एक स्ट्रॅटेजी असणारी, तुम्ही सॉईल इरोजनवर थोडं चेक ठेवा. सॉईल इरोजनवर चेक ठेवण्यासाठी तुम्ही शेल्टर बेल्ट्स लावू शकतात की सेंटरला शेती असली आणि शेतीच्या आजूबाजूला तुम्ही कंपाऊंड म्हणून तिथं मोठमोठे झाडं लावणार. कंपाऊंड म्हणजे मी कंपाऊंड टाकायला सांगत नाही, म्हणजे तिथं झाडं लावा तुम्ही. जो बेल्ट असेल दॅट शुड बी ऑफ ट्रीज. तो झाडांचा तुम्ही झाडं लावा त्या ठिकाणी, आणि झाडं लावल्यानंतर ते झाडं त्या विंडची जी व्हेलॉसिटी असेल ती बऱ्या प्रमाणात कमी करतील त्या ठिकाणी. सेकंड, तुम्ही ड्रॉट रेझिस्टन्स क्रॉपवर एक फोकस करा. जसं की ड्रॉट रेझिस्टन्स म्हणजे तुम्ही अशी पिकं शोधून काढा जे पिकं तुमची कमी पाण्यावर सुद्धा चालते. त्याला ड्रॉट रेझिस्टन्स क्रॉप आपण म्हणत असतो जनरली. दीज क्रॉप्स आर हेल्पफुल टू मिनिमाइज द इफेक्ट्स ऑफ ड्रॉट. त्याचप्रमाणे अर्ली मॅच्युरिंग क्रॉप्स पण तुम्ही घेऊ शकतात की जे कमी कालावधीमध्ये येऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे विडीसाइड्स आणि पेस्टिसाइड्सचा वापर तुम्ही थोडा कमी करा. भारतामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात अतिरेकी वापर करण्यात येतो तुमच्या विडीसाइड्स आणि पेस्टिसाइड्सचा. सो याच्या व्यतिरिक्त तुम्ही करू शकता, ज्याच्यामुळे काही तुमचा ग्राउंड वॉटर टेबल पण काही कॉन्टॅमिनेट होणार नाही. किंवा तुम्ही दुसरी गोष्ट अशी करू शकता की तुम्ही जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तुम्ही थोडा पेस्टिसाइड विडीसाइडचा जास्त वापर करून जास्त उत्पादन घेऊ शकत असतात. दिस इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रॅटेजी. इट मे हेल्प टू सेव्ह क्रॉप्स फ्रॉम weeds and pests and diseases. Care should be taken to replace these chemicals by eco-friendly biochemicals material. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप्स करू शकतात. एकच एक पीक घेऊन तुमच्या शेतीची उत्पादकता देखील कमी होऊ शकत असते किंवा होत असते जनरली. अशा वेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेऊ शकतात. तुम्ही मॅन्युअर्सचा वापर करा जेणेकरून तुमच्या शेतीची उत्पादकता वाढण्यामध्ये मदत होईल. सो दिस वॉज रिगार्डिंग द ड्राय झोन ॲग्रिकल्चर, की भारतामध्ये कोरडवाहू शेतीची काय नेमकी परिस्थिती आहे. सो वी हॅव डिस्कस व्हॉट इज मीन बाय कोरडवाहू शेती. तो संपूर्ण एरिया जिथं 75 सेंटीमीटरपेक्षा कमी रेनफॉल होतो असा एरिया भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तारला आहे. जनरली राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक अँड पार्ट ऑफ तमिळनाडू. पर्जन्यछायेचा प्रदेश. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 22% क्षेत्र हे कोरडवाहू शेतीखाली.
हा झाला तुमचा हे. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉस्पेक्ट्स वगैरे जे आपण डिस्कस केले की काय काय या ठिकाणी प्रॉस्पेक्ट्स वगैरे आहे तुमचे. सो एक बार रिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो. प्रॉस्पेक्ट म्हणजे सायलेंट फीचर, इथं ड्राय क्लायमेट असेल, इरिगेशनच्या फॅसिलिटीज कमी, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर त्याचे सिग्निफिकन्सेस काय, तर या ठिकाणी जवळजवळ भारताचं सर्वात जास्त कडधान्य आणि डाळींचं उत्पादन या ठिकाणी होत असतं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सपोज जर काही असतील स्ट्रॅटजी, जसं मी तुम्हाला स्ट्रॅटजीज वगैरे सांगितलं, तर स्ट्रॅटजीज पण तुम्ही लक्षात ठेवा की सरकारकडून कुठल्या कुठल्या प्रकारचे काय काय मदत या ठिकाणी केली जाते. So this was for today. See you in tomorrow's lecture. Thank you and have a nice time ahead.